नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी. माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बऱ्याच रोगांवर चर्चा केल्यानंतर आजचा विषय आपला आहे की केसांविषयी आपण कसे जागरूक राहू शकतो, केस गळती कशी थांबवू शकतो आणि केस गळतीची कारणे काय आहेत आणि त्यासाठी औषधोपचार काय घेऊ शकतो, त्यासाठी निगा कशी केसांची आपण राखू शकतो, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच तुम्ही या गोष्टींचा फायदा घ्या आणि इतरांनाही शेअर करून त्याचा फायदा मिळवून द्या. मित्रांनो, केसांचा विचार करताना सगळ्यात महत्त्वाचा आपण कॉमन एक विचार करूया की आपल्याला जगण्यासाठी जसं अन्न महत्त्वाचं असतं तसं केसांनाही जगण्यासाठी त्यांचं अन्न महत्त्वाचं असतं. केस ही आपली महत्त्वाची अशा घटकापासून बनलेलं असतं, त्याचं नाव आहे केराटिन. केराटिन म्हणजे काय? जसं हाडांसाठी कॅल्शियम गरजेचं असतं तसं केराटिन हे केसांसाठी गरजेचं असतं. मग केराटिनचं पोषण हे कसं होतं तर केस मुळात केराटिन पासून बनलेली असते. जर त्यांना ब्लड सप्लाय कमी मिळत असेल, न्यूट्रिशन कमी मिळत असेल किंवा तुम्ही आहारामध्ये योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल, कॅल्शियम या सगळ्या गोष्टी मिळतील असा आहार घेत नसाल तर तुमचे नक्कीच केस गळती व्हायला लागेल, अकाली केस पांढरे व्हायला लागतील, या सगळ्या गोष्टी होणार. नंतर कोंडाही होतो वगैरे, तो भाग नंतर आपण कोंडा का होतो हा नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. नंतर केसांना आपल्या रक्त सप्लाय हा एक चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. ज्या स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असतं त्यांना नक्कीच केस गळतीचा विकार होतो किंवा केस गळती सुरू होते आणि हळूहळू त्यांचे केस जायला लागतात. दुसरा आपण विचार केला तर हार्मोन्स हे एक आपल्या शरीराचं सगळ्याच बाबतीत चक्र व्यवस्थित ठेवणारे असे घटक आहेत. जर तुमचे सेक्स हार्मोन, जसं पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन महत्वाचं आहे आणि स्त्रियांमध्ये एस्ट्रोजन या पद्धतीचे हार्मोन महत्वाचे आहे. तर या हार्मोनचा इम्बॅलन्स जर झाला तर तुम्हाला नक्कीच केस गळतीला सामोरे जावं लागेल. त्याचबरोबर थायरॉइडच्या केसेसमध्ये बघतो, पेशंट येतात आमच्याकडं, थायरॉइडच्या केसेसमध्येही केस गळतीचं प्रमाण आहे, हेअरफॉल बऱ्याच प्रमाणात होतोय. आणि जर तुमचे दिवसाला 50च्या दरम्यान केस जर गळत असतील तर ते नॉर्मल असं आपण म्हणलो जातो, परंतु जास्त प्रमाणात केस आपले गळायला लागलेत. दुसरी गोष्ट, अकाली केस पांढरे व्हायला लागलेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवायला लागलेत. किंवा हळूहळू वर असं इथे टक्कल पडायला लागलेलं आहे किंवा साईडनं केस जायला लागले तर ह्या गोष्टी त्याच्या मागे कुठेतरी असू शकतात. त्यानंतर अनुवंशिकता हा एक गोष्ट आहे. तर ही अनुवंशिकता ही कारणीभूत बऱ्याच लोकांमध्ये आहे. म्हणजे आजोबांना, वडिलांना जर टक्कल पडत असेल तर मुलांनाही कालांतराने त्यांच्या टक्कल पडण्याचं प्रमाण वगैरे ह्या अनुवंशिकता काही गोष्टीमध्ये प्रॉमिनंट असतं. यामध्ये 100% आपल्याला गॅरंटी देता येत नाही, पण नक्कीच आपल्या आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधाच्या कॉम्बिनेशननं यांचं प्रमाण कमी करता येते आणि गळती थांबवता येते. तर काही लोक म्हणतात पांढरी झालेली केस काळे होण्यासाठी औषध वगैरे, युट्यूबवर बऱ्याच क्लिपा येतात, काळे केस करा वगैरे, त्यांचा चेहरा दिसत नसतो आणि काहीतरी आपला फॉर्म्युला दाखवायचा आणि लाईक्स मिळवत असतात, पण ते सगळं चुकीचं आहे. जर तुम्ही शास्त्रीय दृष्ट्या डॉक्टरांकडून उपचार घेतला किंवा त्यांचा सल्ला घेतला तर तुम्हाला असं जाणून येईल पांढरे झालेले केस काळी होत नाहीत, पण नक्कीच पांढरी होणारी केस ही थांबवता येतात. म्हणजे
जर केसांचं पांढरं होण्याचं प्रमाण तुमचं दिवसेंदिवस वाढतंय तर ते जागेवर थांबवून आपल्याला रिव्हर्स प्रोसेस करता येते आणि केस तुमची आहे अशी राहू शकतात। मित्रांनो, पांढरी झालेली केस परत पहिल्यागत नैसर्गिकरित्या पहिली होती तशी कदापि होऊ शकत नाही, त्यामुळे आपण विचार करणं गरजेचं आहे। तर आता ही केस गळती थांबवण्यासाठी जर काही आजार असेल किंवा त्यामुळे केस गळती होत असेल किंवा त्यामागे कोणतं कारण आहे हे पहिला तुम्ही त्याचं निदान करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीवर उपचार करणं गरजेचं। जसं काही समजा डोक्यामध्ये कोंडा जास्त प्रमाणात आहे, फंगल इन्फेक्शन डोक्यामध्ये झालेलं आहे, तर कोंड्याबरोबर केसही गळायला लागलेले आहेत किंवा चाई पडली जाते, फंगल इन्फेक्शन काही प्रमाणात जास्त प्रमाणात झालं की त्या ठिकाणी चाई पडली जाते किंवा टक्कल तेवढेच पॅचेस पडले जाते। ह्या गोष्टी त्याच्यावर उपचार, वेगळे उपचार आहेत, ते उपचार घेतल्यानंतर बरे करता येतात। बऱ्याच पेशंटला आपल्या फायदा त्या पद्धतीने झालेला आहे। परंतु नॅचरली जर केसांची गळती होते, इतर कारण काय आहे किंवा नैसर्गिकरित्या व्हायला लागले तर काही आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधे आहेत, ते आपण आता डिस्कस करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, मी आयुर्वेदिक तेल बनवलेलं आहे अशा पद्धतीने। तर हे तेल आपण कसं बनवतोय, तर यामध्ये कोरफड, नागरमोथा, ब्राह्मी, मेहंदी, परत तुमचं तीळ तेल, खोबरेल तेल, अशा पद्धतीने भरपूर आयुर्वेदिक औषधांचा रस काढून तो त्या रसाच्या 8 पट पाणी आणि 4 पट तेल असं मिश्रण करून हे आठवलं जातं आणि हे सगळं आठवून जवळजवळ फक्त तेल राहायला लागतं आणि सगळं पाणी हे उडवून टाकायला लागतं। हे पूर्ण पाण्याचं बाष्पीभवन झाल्याने जो अर्क तेलात उतरतो हे खरं तेल तयार होतं। अशी प्रोसेस 2 ते 3 वेळा ठराविक शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवली तर नक्कीच चांगलं तेल मिळतं आणि त्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो। आता होमिओपॅथिक औषधांमध्ये डिस्कशन आपल्याला करायचं झालं तर काही होमिओपॅथिक मदर टिंक्चर यासाठी फायदेशीर आहेत। उदाहरणार्थ आर्निका, सिंकोना, कॅन्थॅरिस ह्या पद्धतीचे मदर टिंक्चर आहेत। हे तुम्ही खोबरेल तेलामध्ये ऍड करून किंवा मी बनवलेल्या तेलामध्ये ऍड केलं चालतं। आता हे मी समप्रमाणात सगळी मदर टिंक्चर घेतलेली आहेत आणि ही तेल ऑलरेडी हे आयुर्वेदिक तेल बनवलेलं आहे, त्यामध्ये ऍड करायचं। 100 मिली जर तेल असेल तर त्यामध्ये 30 मिली हा होमिओपॅथिक फॉर्म्युला मिक्स करायचा आणि ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून केसांच्या मुळांना, आपल्या बोटांचे टोकं जे आहेत ह्याने केसांना मुरवायचं। अशा पद्धतीने आयुर्वेद आणि होमिओपॅथिक जेव्हा आपण फॉर्म्युले मिक्स करतो तेव्हा नक्कीच आणि 100% आपल्याला चांगला फायदा होतो, मुळांना न्यूट्रिशन मिळतं। केस जर तुमचे कोरडे पडत असतील किंवा राखट होत आहेत किंवा ग्रे कलर होतोय, असं पांढऱ्या होण्याचं प्रमाण होतंय, मुळांना खाज होते किंवा स्काल्पला खाज होते, केस गळायला लागले, हे सगळे प्रॉब्लेम क्लिअर व्हायला लागतात आणि हे खूप चांगले फॉर्म्युले आहेत, ते तुम्ही वापरू शकता। आता हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर याचं पालन केलं, त्याचबरोबर आपण कोणता शॅम्पू वापरतो, वातावरण कसं आहे, त्याचा केसांवर परिणाम काय होतो आपल्या, मग आपल्या केसांची निगा कशी घ्यावी, तर साधारणतः तुम्ही जो काही शॅम्पू वापरतो तो तुम्हाला सूट होतोय का, तुमच्या केसांना सूट होतोय का, जे पाणी तुमच्या एरियामध्ये आहे ते पाणी तुमच्या शरीराला किंवा तुमच्या केसांना व्यवस्थित आहे का, किंवा त्या पाण्यानं आंघोळ केल्यानंतर केसाला आपल्या बाधा होते का, हे तुमचं तुम्ही निरीक्षण करणं गरजेचं आहे। आमच्याकडे पेशंट येतं, काही पेशंट म्हणतात बोरिंगचं पाणी येतं आमच्याकडे, बोरिंगच्या पाण्यानं केस खराब व्हायला लागले, तर अशा वेळी तुम्ही ते टाळलेलं बरं पडेल। अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला, सर्व बाबींवर लक्ष दिलं तर नक्कीच आपण केसांची निगा चांगली राखू शकू अशी मी आशा करतो। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा तुम्ही व्हिडिओ शेअर करून त्यांना फायदा करून देऊ शकता।
नमस्कार.